अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ना ती दीप अमावस्येच्या संदर्भात असणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा. कारण हाच तो दिवस असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो आणि आपण जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवतो. म्हणूनच या दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आता दीप अमावस्येनिमित्त काय सेवा करावी या सविस्तररित्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. पण आता दीप अमावस्येला आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. त्यासंबंधीचाच व्हिडिओ आहे. हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येतो. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून उपाय करावा. फक्त ज्यांना मासिक धर्म असेल, ज्यांना सुतक असेल, विटाळ असेल, त्यांच्या घरामध्ये त्यांना इच्छा असूनही करता येत नसेल त्यांनी घरामधील दुसरी व्यक्ती ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी दुसऱ्या महिलेकडून करून घ्यावा. आणि सुतक विटाळ असेल त्यांना करता येणार नाही त्यांनी 2027 मधल्याच दीप अमावस्येला करावा. मुलांवरून ओवाळलं तरी चालेल. मग ती काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, आजी असेल तर चालेल. पण शक्यतो हा उपाय कोणी करावा तर फक्त आणि फक्त आईनेच करावा. फक्त अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरा ऑप्शन ठरवू शकतो. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता मुलांवरून काय ओवाळायचं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप न करता पहा. प्रथम जाणून घेऊया. प्रथम दीप अमावस्या ही मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होत आहे. बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती रात्री 11:06 होत आहे. तर आपण दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी करणार आहोत. बघा, दीप अमावस्या म्हटलं तर दिव्यांची वगैरे पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये जे कुठले दिवे आहे ते स्वच्छ घासले पुसले जातात. त्याची पूजा करून आपल्या घरामध्ये लख्ख प्रकाश कायमस्वरूपी राहावा, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा, हे सगळं काही आपण मागणी त्या ठिकाणी करत असतो. सकारात्मकतेने आपले आयुष्य भरून जावं अशी प्रार्थना आपण आजच्या दिवशी करत असतो. त्यातली त्यात अमावस्या सगळ्या असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे, आराधना करायची आहे. म्हणूनच आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर आता मुलांसाठी काय करायचं असेल तर बघा, मुलांसाठी तुम्हाला कणकेचे दिवे उतरून टाकायचे आहेत. 5 कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहे. एक तर तुम्ही 5 बनवू शकतात, 11 बनवू शकतात, 21 बनवू शकतात. अगदीच तुम्ही वेळेवर व्हिडिओ पाहत आहात तर मग कमीत कमी तुम्ही एक जरी दिवा बनवला तरीही चालणार आहे. पण कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे, हे मात्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता कणकेचे दिवे बनवत असताना आपल्याला गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठापासून दिवे बनवायचे आहे. दिवा बनवत असताना जर तुमची इच्छा असेल तर त्या पिठामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकतात आणि थोडेसे काळे तीळ जे आहे ते देखील टाकू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकतात. किंवा मग तुम्ही फक्त हळद आणि पिठाचे दिवे बनवलेत, त्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात जेव्हा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरीही चालणार आहे. असं जरी केलं तरी चालू शकतं. आता दिवे कशा पद्धतीने बनवायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस साधारणतः 6:30-7 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता. तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला एक मुलं असेल तर त्या मुलासाठी किंवा 2 मुलं असेल तर त्या मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने दिवे करू शकतात. आता प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे दिवे बनवण्याची गरज नाही. जसे इतर उपाय जे आहेत ना आपण प्रत्येकासाठी वेगवेगळे करतो, तर तशा पद्धतीने या ठिकाणी वेगळं घेण्याची गरज नाही. हे 5 दिवे जे तुम्ही दिवे बनवले आहेत तेच दोनही मुलांवरून उतरवले तरी चालणार आहे. आता दिवे उतरवताना काय करायचं, मुलाला बसण्यासाठी आता आसन द्यायचं. मुलगा असो मुलगी असो या ठिकाणी शब्द अर्थ घेऊ नका. मुलगा मुलगी आपल्याला दोघांबद्दलही तितकीच माया असते, तितकंच प्रेम असतं. किंवा मग वयाचं म्हणाल तर मग अगदी 1 वर्षापासून तर ते मुलगा जॉबला असेल, त्याचं लग्न झालेलं असेल तरीही तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता. आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरी त्याचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं. तर वयाचं या ठिकाणी बंधन नाही. फक्त 1 वर्षाच्या आतल्या मुलांचं शक्यतो करू नका. कारण त्यांना बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन बसावं लागेल, त्याकरता सांगत आहे. पण मुलगा समजदार असेल तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात. लहान बाळासाठी, तान्ह्या बाळासाठी तुम्ही काय करू शकता हे देखील पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा, आता मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं, जेणेकरून दिवे उतरवणारी आई म्हणजे आईचं तोंडही पूर्व किंवा पश्चिम दिशेला होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे. त्यानंतर काय करायचं,
हे जे कणकेचे दिवे तुम्ही बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा मग आपण आपलं तिळाचं तेल जे असतं ते टाकायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीने जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत. तुमच्याकडे जर मोहरी असेल तर मोहरी पिवळी जी असते ती देखील तुम्ही त्या दिव्यामध्ये तेलामध्ये टाकायची आहे. या व्यतिरिक्त काळे तीळ टाकू शकतात. मग हे जे दिवे आहे ते मुलांवरून आपण जसं मुलांचं औक्षण करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला ते 7 वेळाच करायचं आहे. आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे की जे काही निगेटिव्हिटी माझ्या मुलामध्ये असेल किंवा मुलांमध्ये बघा कधी-कधी खूप चिडचिडपणा होतो किंवा अनपेक्षित घटना त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा घडत असतात किंवा सातत्याने ते आजारी पडत असतात किंवा इथून पुढे भविष्याच्या बाबतीत तशा गोष्टी घडू नये याकरता आपल्याला अशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे. ते दिवे ओवाळताना 7 वेळेस 5 वेळेस कणकेचे दिवे जे आहेत ते मुलांवरून उतरवायचे आहे. आणि त्यानंतर हे जे दिवे आहे ते एखाद्या झाडाखाली पिंपळाच्या जवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवू शकता. आता जाताना ते पेटतेच असायला हवे असं काही नाही. जर ते विझले तर तुम्ही तशाच पद्धतीने घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या किंवा एखादं दुसरं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा पद्धतीने कणकेचे दिवे ठेवून दिले तरीही चालणार आहे. अगदीच तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही, तुम्ही खूप उशिरा हा उपाय करत आहात, तर मग काय करायचं, तर मग तुमची गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी ते दिवे बाहेर ठेवून देऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात. पण शक्य असेल तर झाडाखाली नेऊन ठेवा. अगदी शक्य नसेल तरच मग तुम्ही ते बाहेर ठेवा. फक्त मग उतरवल्यानंतर ते घरात ठेवू नका. तुम्ही ते बाहेर ठेवा, म्हणजे गॅलरीत ठेवा किंवा तुमच्या गच्चीवर ठेवा, अंगणामध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यात टाकून द्या. अशा पद्धतीने हा कणकेचा दिव्याचा जो उतारा आहे तो तुम्हाला मुलांवरून करायचा आहे. आता एक लक्षात घ्या, आपण जे दुसरे उतारे आहे मग ते तिळाचे असेल किंवा नारळाचे असेल ते आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो. पण हा कणकेचा दिव्यांचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशीच करता येतो. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. आज नाही केलं तर मग तुम्हाला सरळ पुढच्या वर्षाची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शक्यतो हा उपाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी, बाळासाठी हा उपाय करू नका. तर बघा, बाळ छोटं असतं, एकदमच त्याला बसता वगैरे येत नाही. मग दुसऱ्या व्यक्तीला त्याला मांडीवर वगैरे घेऊन बसावं लागेल, म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी हा उपाय करायचा आहे. पण ते मुलंही त्रास देत असेल तर त्यावरून तुम्ही तिळाचा उतारा करू शकता. म्हणजे काळे तीळ जे आहे त्या ताण्या बाळावरून तुम्ही 7 वेळा फिरवू शकतात आणि त्यानंतर ते उत्तर दिशेला ते तीळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे. या व्यतिरिक्त मीठ मोहरीने देखील तुम्ही बाळाची दृष्ट काढू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही बाळाची दृष्ट काढली तर निश्चितच आपल्या बाळाला जी दृष्ट लागत असते ती निघून जात असते. बाळांना जी दृष्ट लागते ती फक्त बाहेरील व्यक्तीची लागते असं काही नाही. आपल्या घरामध्ये देखील आपण बाळाचं कौतुक करत असतो, आपली ही दृष्ट त्याला लागत असते, नजर लागत असते. म्हणून ती नजर वारंवार निघून जाण्यासाठी तान्ह्या बाळाची जर तुम्ही रोज दृष्ट काढायला हवी. पण जे मोठे मुलं आहेत ना त्यांची कमीत कमी अमावस्याच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी दृष्ट ही आवर्जून काढायला हवी. फक्त दृष्ट काढताना तिळाने किंवा मीठ मोहरीने तुम्ही इतर वेळेस काढू शकता. आणि दीप अमावस्येनिमित्त कणकेच्या दिव्यांना जे काही आपण सांगितलेले आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही आज करू शकतात. आता हे उपाय आज करून पहा, त्याचा अनुभव आहे तो तुम्हाला नक्की येणार आहे, 100% मिळणार आहे. मुलांमध्ये जो काही बदल दिसणार आहे तो त्यांच्यासमोर असणार आहे. फक्त एखादी गोष्ट करताना मी सांगते किंवा दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून करू नका. तर तुम्ही विश्वासाने करा आणि मग तुम्ही तो स्वतः अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ समजते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.